नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या व्हिडिओमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हजच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ज्या आहेत, ज्या एकूण मेथड्स आहेत त्या मेथड्सवर बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, मग तो MST CETला असेल, JEE ला असेल किंवा नीट एक्झामिनेशनला असेल, यावर विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं जरी ते सोपं असलं तरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल नकळत भीती आहे. ती भीती कमी करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पाहिला तर निश्चित याचा उपयोग येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला करता येईल. आता हा चॅप्टर जो आहे तो सुरू करण्यापूर्वी थोडंसं पाठीमागं जा. यापूर्वीचा जो काय अभ्यास आहे थोडासा क्विक रिकॉल करा की हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. ॲलिफॅटिक असतील किंवा ॲरोमॅटिक, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन ॲज मेन एलिमेंट्स असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि त्याच्यापासून मग तयार करायचे आहेत आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. मग ते ॲलिफॅटिक असतील, ॲरोमॅटिक असतील. मग ते कसे तयार होतात? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आर फॉर्म बाय रिप्लेसमेंट ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ हायड्रोकार्बन्स, aliphatic or aromatic, by same number of halogen atoms. With the compounds which are formed by the replacement of hydrogen by halogen atoms from alkanes or hydrocarbons called halogen derivatives. For example, you take methane CH4. Now from this methane we can replace 1, 2 or all the 4 hydrogen atoms by 4 halogen atoms, and the corresponding compounds formed are called commonly halogen derivatives of alkanes. For example, if one hydrogen atom is replaced by halogen Cl, methyl chloride, two halogen atoms Cl, methylene chloride, CHCl3 chloroform, carbon tetrachloride, and so on. For example, you take aromatic hydrocarbon like benzene, you can replace one or more hydrogen atoms by halogen atoms, and the corresponding compounds formed are called halogen derivatives of aromatic compounds. So this is the background of halogen derivatives. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा जो पार्ट असणार आहे यावर बऱ्याच वेळा MCQ विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सप्लेनेशन झालं की तिथं MCQ आपण घेतलेले आहेत जे विचारलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मेनली बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन and position of halogen atoms and the type of carbon atom, hybridized carbon atom to which halogen atom is attached. तर यामध्ये एकत्रित आपण तसा विचार केलेला आहे. अल्काइल हलाइड्स कॉल्ड हॅलो अल्केन्स. मग अल्किल हलाइड्स म्हणजे काय किंवा हॅलो अल्केन्स म्हणजे काय, तर हॅलोजन ॲटम अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऑफ अल्काइल ग्रुप. म्हणजे अल्काइल ग्रुपमध्ये एक कार्बन असा असेल की त्या कार्बनला हॅलोजन ॲटम जोडला आणि तो कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड, म्हणजे त्याच्या भोवतीचे सगळे बॉन्ड हे सिंगल बॉन्ड्स असणारे आहेत. अँड प्रायमरी अल्किल हलाइड्स दे आर क्लासिफाईड ॲज अ प्रायमरी अल्किल हलाइड्स. कॅरेक्टरिस्टिक फंक्शनल ग्रुप इज CH2X. secondary alkyl halides characteristic group CHX and tertiary alkyl halides 3X अशा पद्धतीने असणार आहे. नेक्स्ट अरिल हलाइड्स कॉल्ड हॅलोअरिन्स. हॅलोजन ॲटम attached directly to sp2 hybridized carbon of aromatic ring, particularly benzene ring. आता बेन्झिन रिंग मध्ये आपण पाहिलं तर अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहायला मिळतो. त्यामुळं तो जो कार्बन असणार आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड असणारा आहे. आणि थेट त्या कार्बनला, रिंगच्या कार्बनला जर हॅलोजन ॲटम जोडला असेल किंवा त्या डेरिव्हेटिव्ह्ज जे असणार आहेत ॲरोमॅटिक कंपाऊंडची त्याला हॅलोजन जोडला असेल तर ऑल आर कॉल्ड हॅलो अरिन्स ऑर अरिल हलाइड्स. बरोबर आहे. आता इथं बघा हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स हॅलोजन ॲटम अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन, थेट C ट्रिपल बॉन्ड आहे. तर या दोन पैकी कोणत्या एका कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडला असेल तर तो हॅलो अल्काइन्सचा टाईप असणारा आहे. नाव स्पेशल टाइप्स, जे विशेष लक्ष केंद्रित करणारे जे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे ते आपण बघूया. अलिलिक हलाइड्स.
in which halogen atom is attached to sp3 carbon next to carbon carbon double bond. म्हणजे एखादं असं स्ट्रक्चर दिसतंय की CH2 डबल बॉन्ड CS सिंगल बॉन्ड CH2 डॅश सच टाइप ऑफ ग्रुप, म्हणजे कुठला CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डॅश असा असेल तर तो जो ग्रुप असणार आहे दॅट ग्रुप इज कॉल्ड अलिलिक ग्रुप. आणि अशा कार्बनला जर X जोडला असेल तर अलिलिक हलाइड्स असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड विच इज व्हेरी नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. किंवा असं पण असेल, याच्यावर MCQ JEE ला विचारलेला आहे. इथं एक कार्बन वाढवलेला आहे त्यामुळं मुलांचा गोंधळ होऊ शकतो की हा कोणत्या टाईपचा अल्काइल हलाइड किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणारा आहे ते विचारलेलं आहे. किंवा असा असेल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, लक्षात घ्या CH डबल कार्बन कार्बन डबल बॉन्ड पुन्हा सिंगल बॉन्ड आणि त्याला हॅलोजन ॲटम जोडलाय म्हणजे हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असणारा आहे. म्हणजे हे अलिलिक हलाइड्स असणारी आहेत. व्हिनिलिक हलाइड्स म्हणजे व्हिनिलिक हलाइड्स म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH डॅश ग्रुप इज नोन ॲज अ व्हिनिलिक ग्रुप असं म्हटलं जातं. आणि तो जो व्हिनिलिक ग्रुप असणार आहे त्याला त्या कार्बनला जर X जोडला असेल तर तो कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असणारा आहे, हे आपण लक्षात घ्या. हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू वन ऑफ द कार्बन ॲटम ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे असा असेल किंवा डबल बॉन्ड X या पद्धतीचा असेल, लक्षात घ्या. थेट कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे दोन कार्बनच्या मध्ये जो डबल बॉन्ड असणार आहे त्यापैकी एका कार्बन ॲटमला जर जोडला तर तो व्हिनिलिक हलाइड असणारा आहे. बेन्झिलिक हलाइड हॅलोजन X ॲटम इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू अरोमॅटिक रिंग. म्हणजे बेन्झिन रिंग आहे आणि बेन्झिन रिंगच्या बाहेरचा जो असणार आहे कार्बन फर्स्ट कार्बन त्या कार्बनला बेन्झिलिक कार्बन असं म्हटलं जातं. आणि त्या कार्बनला जोडलेले जेवढे हायड्रोजन असणारे आहेत त्या सर्वांना बेन्झिलिक हायड्रोजन असं म्हटलं जातं. हे अल्डेहाइड कीटोन्समध्ये तुम्हाला खूप महत्वाचं आहे. दुसरं एक्झाम्पल आपण पहा, इथं हा थेट बेन्झिन रिंगला जोडलेला कार्बन आहे, तो बेन्झिलिक कार्बन झाला आणि त्याला जोडलेला हॅलोजन ॲटम आहे, तो बेन्झिलिक हलाइडचं एक्झाम्पल असणार आहे. बरोबर आहे. आता हे जे वर्गीकरण आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. त्या वर्गीकरणावर काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण MCQ बघूया. विच ऑफ द फॉलोविंग रिप्रेझेंट्स सेकंडरी अलिलिक हलाइड्स. अलिलिक हलाइड्स म्हणजे सांगितलंय पहा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डॅश. मग ते रिंग मध्ये दिसू दे किंवा ओपन चेन मध्ये असू दे, कुठेही असं दिसायला पाहिजे. एक्झाम्पल पर्याय दिलेत त्यांनी 4 क्लोरो सायक्लो हेक्स 1 3 क्लोरो सायक्लो हेक्स 1 क्लोरोबेन्झिन 1 क्लोरो सायक्लो हेक्स 1 आता हे खाली मी स्ट्रक्चर्स काढलेले आहेत. डबल बॉन्ड इथून सुरू झाला तो इथं संपतोय, म्हणजे 1 2 3 आणि 4. म्हणजे हा जो असणार आहे तो काय असेल 4 क्लोरो सायक्लो हेक्स 1 इथं पहा डबल बॉन्ड, त्यानंतर सिंगल बॉन्ड, नंतर Cl आहे, म्हणजे 1 2 3. तिसऱ्या कार्बन ॲटमला Cl आहे म्हणजे 3 क्लोरो सायक्लो हेक्स 1 बरोबर आहे. हे क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे आणि हे डायरेक्ट डबल बॉन्ड दोन कार्बनच्या मध्ये आहे त्याच कार्बनला Cl जोडलेला आहे, त्यामुळं 1 क्लोरो सायक्लो हेक्स 1 असा आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला आता सेकंडरी अलिलिक हलाइड बघायचा आहे. मग तो बघताना कसं बघितलं पाहिजे, डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड पुन्हा सिंगल बॉन्ड आणि त्याला जोडलेला हॅलोजन ॲटम, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि त्याला जोडलेला, म्हणजे हे जे स्ट्रक्चर असणार आहे हे स्ट्रक्चर त्याचं उदाहरण असणार आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर बरोबर आहे. बरोबर आहे. दुसरं बघा, इन द मॉलिक्यूल CH3CH डबल बॉन्ड CH CH Br CH3 CH3CH डबल बॉन्ड आला पाहिजे, या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, पुन्हा CH आहे आणि त्याला Br जोडला आणि पुढे CH3 आहे. द ब्रोमिन ॲटम इज इन विच पोझिशन. म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये Brची पोझिशन कुठं आहे तर ते तुमच्या लक्षात येईल की ते सेकंडरी अलिलिक हलाइडचंच एक्झाम्पल असणार आहे.
बरोबर आहे, कारण डबल बॉन्ड पुन्हा सिंगल आणि त्याला जोडलेला हॅलोजन ॲटम, म्हणजे अलिलिक हलाइडचं ते एक्झाम्पल असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं ते सोडवता आलं पाहिजे. नाव मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स फ्रॉम अल्कोल्स, ROH. आता ROH म्हणजे OH ग्रुप इज सबस्टिट्युटेड बाय हॅलोजन ॲटम. म्हणजे यामध्ये रिॲक्शन जी पहिली असणार आहे ती रिॲक्शन विथ HX आहे, हायड्रोजन हालाइड. मग हायड्रोजन हालाइड म्हणजे इथं आपण पाहिलं की HCl असेल, HBr असेल, HI असेल, यामधल्या बॉन्ड लेंथ वाढत वाढत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. HI रिॲक्टिव्ह असणार आहे, HCl बॉन्ड लेंथ शॉर्ट असल्यामुळं त्याची रिॲक्टिव्हिटी का तो बॉन्ड ब्रेक व्हायला वेळ लागणारा आहे. HBr इंटरमिजिएट बॉन्ड लेंथ असणारी आहे. आणि अल्कोहोल जे आपण म्हणतो दे आर ऑफ 3 टाईप्स, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. त्यामुळं प्रत्येक अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं रिॲक्शन्स यामध्ये भरपूर असणाऱ्या आहेत. परंतु एक कॉमन रिॲक्शन इथं आहे, ROH जनरल रिॲक्शन आहे, अल्कोहोल आहे HX, म्हणजे थोडक्यात OH combines to form water molecule and OH get replaced by halogen atom. So there is a formation of alkyl halide. So here what is written, suitable condition, कारण 3 अल्काइल अल्कोहोल्स आहेत आणि 3 हॅलोजन ऍसिड्स आहेत. त्यामुळे जी कंडिशन त्या त्या प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीला HCl, HBr, HI ला असणारी आहे ती थोडीशी भिन्न असणारी आहे. बरोबर आहे. पुढे चला. इथं बघा, आता एक उदाहरण आपण घेतलं, इथाइल अल्कोहोल विच इज फर्स्ट डिग्री अल्कोहोल. ऑक्सिजन जो असणार आहे इट हॅज अ 2 लोन पेअर्स. The reaction is carried out in the presence of HCl and anhydrous zinc chloride. This mixture is known as a Lucas reagent and the process is known as a Gruce process. And reaction is carried out by heating, prolonged heating. इथं काय होतं तर ऑक्सिजनकडे ज्या 2 लोन पेअर्स आहेत पैकी एक लोन पेअर या H+ दिली जाते, कारण Cl इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर इकडे शिफ्ट होते आणि इट अक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. त्यामुळं इथं इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली जाते, म्हणजे प्रोटोनेशन, अल्कोहोलचं ॲडिशन ऑफ प्रोटॉन होतं आणि प्रोटोनेटेड अल्कोहोल या पद्धतीनं तयार होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर दिली गेल्यामुळं इथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे प्रोटोनेटेड अल्कोहोल. परंतु ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज दीर्घकाळ स्वतःवर ठेवू शकत नाही. त्यामुळे शेजारच्याकडून तो, कारण इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी तिची जास्त आहे, 3.5 आहे, त्यामुळे तो शेजारच्याकडून घेऊन तो पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवरचा घालून टाकणार. त्यामुळे इकडून यामधली ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे तो ऑक्सिजन घेतो आणि वॉटर मॉलिक्यूल म्हणून तो निघून जातो. परंतु हा पॉझिटिव्ह चार्ज कुठं होतो तर इकडं या कार्बन ॲटमकडे होतो आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज शिफ्ट केला जातो. तयार होतं CH3CH2+ प्रायमरी कार्बो कटायन. आणि मग हे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असणारे आहे त्यावर Cl- आयनचा अटॅक होतो आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथाइल क्लोराइड. सो दिस इज द रिॲक्शन मेकॅनिझम वेअर OH ग्रुप इज सबस्टिट्युटेड बाय हॅलोजन ॲटम Cl. कळालं, हे या पद्धतीनं असणार आहे. साधी रिॲक्शन लक्षात ठेवायची, OH रिप्लेस बाय हॅलोजन, पण ती या पद्धतीनं घडते. का सांगितलंय त्याचं कारण इथं पुढं तुमच्या लक्षामध्ये येईल. दुसरं एक्झाम्पल आपण सेकंडरी अल्कोहोलचं बघूया. हे सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. इथं पहा, हा कार्बन, या कार्बनला OH जोडलाय, तो कार्बन इतर 2 कार्बनला जोडलेला आहे. त्यामुळं ही रिॲक्शन HCl अँड एनहायड्रस झिंक क्लोराइड या दोघांचं मिश्रण म्हणजेच कोण, लुकास रिएजंट असणार आहे. हीट थोडं पहिल्यापेक्षा कमी करावं लागेल, पण हिटिंग करावं लागेल. आणि इथं मग तयार काय होतं, मग सांगितल्याप्रमाणेच ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर्स आहेत आणि प्रोटोनेशन त्याचं होतं. ॲक्च्युली झिंक क्लोराइड हा ऑक्सिजन बरोबर, ऑक्सिजन जो OH असणार आहे त्याच्याबरोबर तो कॉम्प्लेक्स तयार करतो. आणि मग कॉम्प्लेक्स तयार केला की हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप कसा होईल, म्हणजे OH तिथून कसा लवकर निघून जाईल ते पाहण्यासाठी एनहायड्रस झिंक क्लोराइडचा रोल आहे. आणखीन एक रोल आहे की तयार होणारं पाणी जे असणारं आहे इट ॲब्सॉर्ब वॉटर सो फॉर्म ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन, कारण स्वतः तो एनहायड्रस फॉर्म आहे. त्यामुळे वॉटर घेऊन हायड्रेटेड फॉर्म झिंक क्लोराइडचा तयार होऊ शकतो. इथं परत प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झालेला आहे. मगाच्यासारखंच ऑक्सिजनवर दीर्घकाळ पॉझिटिव्ह चार्ज राहत नाही, तो शेजारच्याकडून इलेक्ट्रॉन पेअर घेतो
आणि वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि या कार्बन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो पहा. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बन विच इज अटॅच टू अदर कार्बन ॲटम, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेकंडरी कार्बोकटायन. परंतु तुम्हाला कार्बोकटायनची स्टॅबिलिटी माहीत पाहिजे. टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकटायन. त्यामुळं इथं पॉसिबिलिटी आहे की ॲडजसेंट कार्बन ॲटमकडं हायड्रोजन आहे तो या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमकडे येऊ शकतो आणि पॉझिटिव्ह चार्ज त्या कार्बन ॲटमकडं शिफ्ट होऊ शकतो. याला 1,2 हायड्राइड H- शिफ्ट असं म्हटलं जातं. त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज शिफ्ट झाला की देर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्शरी कार्बोकटायन विच इज मोस्ट स्टेबल. म्हणजे या पद्धतीनं चार्ज शिफ्टिंग होतो त्याला हायड्राइड 1,2 हायड्राइड शिफ्ट असं म्हटलं जातं. सेकंडरीकडून टर्शरी कार्बन ॲटमकडे येतो आणि हा मोस्ट स्टेबल कार्बोकटायन तयार होतो. त्यावेळी Cl याला जोडला जाईल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस कंपाऊंड. म्हणजे इथं रिअरेंजमेंट झालेली पाहायला मिळते. ऍक्च्युली सेकंड कार्बन ॲटम म्हणजे एखादा विद्यार्थी काय म्हणेल इथला OH काढा आणि Cl जोडा, तसं होत नाही. रिअरेंजमेंट या रिॲक्शन मध्ये घडते. द स्ट्रक्चर याचं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि असे प्रश्न हे JEE बऱ्याच वेळा विचारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता प्रश्न काय बघूया. असर्शन अँड रिझनिंग आहे. असर्शन काय पहा, एनहायड्रस झिंक क्लोराइड इज युज्ड इन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ HCl. हे बरोबर आहे. आर काय, झिंक क्लोराइड फॉर्म्स ए कॉम्प्लेक्स विथ ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल. म्हणजे OH ग्रुप मधला ऑक्सिजन आहे त्याच्यावर कॉम्प्लेक्स तयार होतो अँड कन्वर्ट्स OH ग्रुप इन टू मच बेटर लिव्हिंग ग्रुप. म्हणजे इथं दोन्ही विधानं ही बरोबर आहेत. कारण रिझन जे दिलेले आहे त्या वरच्या एच्या एक्सप्लेनेशनला ते बरोबर सुटेबल अशा पद्धतीचं असणारं आहे. हे ऑप्शन काय, बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन ए इथला बरोबर असणारा आहे. म्हणजे असे प्रश्न आहेत किंवा वेगळ्या पद्धतीनं पण ते विचारले जाऊ शकतात. आता टर्शरीच्या बाबतीमध्ये बघूया. टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये इथं हे पाहिलं पहा, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल देर आर 3 मिथाइल ग्रुप्स सो शो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन रिलीजिंग और डोनेटिंग ग्रुप. त्यामुळं COH बॉन्ड हा वीक असतो याच्यामध्ये. त्यामुळं इथं एनहायड्रस झिंक क्लोराइड वापरण्याची गरज नाही, कारण OHचं बरोबर कॉम्प्लेक्स तयार करून हा लवकर कसा निघून जाईल बघण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप असल्यामुळं COH बॉन्ड हा आपोआप काय होतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झाल्यामुळे तो वीक होतो. त्यामुळं OH मायनस आणि H+ combines to form water molecule आणि at that time there is a formation of positive charge on this carbon atom, so tertiary carbocation is a form. हा तयार होईल. हा निगेटिव्ह Cl- असणार आहे. या दोघांच्या मध्ये बंध तयार होईल आणि टर्शरी ब्युटाइल क्लोराइड हे तयार होतं. सो विथ टर्शरी अल्कोहोल द रिॲक्शन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इज अ व्हेरी व्हेरी फास्ट. म्हणजे तिन्ही अल्कोहोल बरोबर रिॲक्टिव्हिटी ही इथं वेगळी आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यावर MCQ काय विचारलंय बघा. विच अमंग द फॉलोविंग कंपाऊंड्स रिॲक्ट्स फास्ट विथ HBr. आता इथं तुमच्या लक्षात आलं टर्शरी ब्युटाइल आहे. त्यामुळं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जर असेल तर इथं कम्प्लीट COH बॉन्ड हा वीक होतो आणि लगेच ब्रेक होतो. त्यामुळे कुठल्या कॅटेलिस्टची गरज नाही आहे. असं स्ट्रक्चर आपल्याला शोधायचं आहे की OH ग्रुप अशा कार्बनला जोडलेला शोधा की तो कार्बन इतर 3 कार्बनला जोडलेला असला पाहिजे. इथं नाही, एकाला जोडलाय प्रायमरी. इथं हा 2ला जोडलाय सेकंडरी. हा इथं पण 2ला जोडलाय सेकंडरी. हा मात्र बघा 1 2 3. म्हणजे करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते कोणतं असणार आहे, हे स्ट्रक्चर असणार आहे. आपण लक्षात घ्या. नाव रिॲक्शन विथ HBr आपण HCl बरोबर पाहिले. HBr HI या पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. HBr बरोबर काय पहा, इथाइल अल्कोहोल घेतलंय. आता या रिॲक्शन मध्ये HBr जो असणार आहे तो तुम्हाला जनरेट करावा लागतो. NaBr सोडियम ब्रोमाइड प्लस H2SO4 यांच्या मिश्रणामधून हा तयार केला जातो. हा जनरेट होतो म्हणून त्याला इन C2 इट इज जनरेटेड इन C2 असं म्हटलं जातं. त्यामुळे HBr जो असणार आहे तो या मिक्सरपासून तयार केला
जातो. त्यामुळं हा एच आणि ओ एच वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि ओ एच रिप्लेस बाय बी आर. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथाइल ब्रोमाइड. सिम्पल रिॲक्शन, बट यू हॅव टू यूज दिस मिक्सचर. नाव विथ एच आय. एच आय बरोबर इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की एन ए आय वापरले म्हणजे सोडियम ब्रोमाइड इथं बी आर साठी वापरलं एन ए आय किंवा पोटॅशियम आयोडाईड वापरलं जातं. इन्स्टेड ऑफ H2SO4 इन दिस रिॲक्शन S3PO4 इज युज्ड. म्हणजे इथं H2SO4 वापरला तरी चालू शकतो, परंतु होतं काय तर या रिॲक्शनमध्ये जो एच आय तयार होतो, इथं म्हटलंय पहा की H2SO4 इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, सो इट ऑक्सिडायझेस एच आय टू आयोडीन. म्हणजे तिथं आपल्याला अपेक्षित पाहिजे एच आय, कारण तो रिॲक्शनमध्ये वापरला जाणार आहे, पण त्याचं ऑक्सिडेशन करून आयोडीन लिबरेट केला जातो आणि म्हणून तो वापरामध्ये येत नाही. त्याच्याऐवजी मग कोण वापरला तो फॉस्फोरिक ॲसिड विच इज नॉन ऑक्सिडायझिंग एजंट. हा जो ॲसिड असणार आहे तो नॉन ऑक्सिडायझिंग एजंट असणारा आहे. त्यामुळं त्या रिॲक्शनमध्ये जो एच आय तयार होणार आहे तोच आपल्याला नेट रिॲक्शनमध्ये वापरता येतो. म्हणून या पद्धतीनं इथं बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विथ फॉस्फरस ट्राय हलाइड्स. आता एच एक्स बरोबर झालं. आता PX3 आणि PX5 अशा पद्धतीनं ती रिॲक्शन असणारी आहे. 3ROH म्हणजे जनरल रिॲक्शन आहे. अल्कोहोल PC इथं PCl3 PBr3 PI3 या पद्धतीनं असणार आहे. PCl3 फॉस्फरस हा ट्रायव्हॅलंट इथं असणार आहे. त्यामुळं OH ग्रुप जो असणार आहे तो रिप्लेस केला जाईल Clनी. बरोबर आहे. आणि तयार होतं S3PO3 नोन ॲज अ फॉस्फरस ॲसिड. अल्काइल क्लोराईड तयार होईल. रिॲक्शन इथं बॅलन्स केलेली आहे. आता इथं जसं आपण PCl3 वापरलेलं आहे तसं इथं PBr3 वापरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन वापरावा लागेल. त्यातून तो हा जनरेट केला जातो किंवा जनरेट होतो आणि तो रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली भाग घेतो. त्यामुळे OH रिप्लेस बाय BR. बाय प्रॉडक्ट तोच आहे, पण इथं फक्त डायरेक्ट तुम्हाला PBr3 वापरता येणार नाही. आणि अल्काइल आयोडाईड तयार करायचं असेल तर PI3 डायरेक्ट वापरता येत नाही. तर यू हॅव टू यूज रेड फॉस्फरस प्लस आयोडीन या मिश्रणापासून हा जनरेट केला जातो की जो या रिॲक्शनमध्ये भाग घेतो. म्हणजे इथं OH ग्रुपची रिप्लेसमेंट होते. यामध्ये देर इज नो एनी अरेंजमेंट. म्हणजे इथं अरेंजमेंट कुठं आपल्याला मगाची सारखी अल्कोहोलमध्ये जशी पाहिली विथ HCl ती तशी इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. फॉस्फरस पेंटा हलाइड PX5 PCl5 वापरामध्ये येतो. हा अल्कोहोल आहे पा. बॉन्ड स्प्लिट केलेले दाखवले म्हणजे वेगळे दाखवले तुम्हाला कळावं. फॉस्फरस हा इथं पेंटाव्हॅलंट असणार आहे. हा PCl3 इज मोर स्टेबल दॅन PCl5 कारण स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट -3 आहे याची. इथं हे दोन बॉन्ड ब्रेक होतील कशा पद्धतीनं तर एक एक्स आरला जोडला जाईल, RX तयार होईल. एच आणि एक्स HX तयार होईल आणि हा जो ऑक्सिजन आहे तो इट कंबाईन्स विथ फॉस्फरस कारण इथल्या दोन व्हॅलन्सी कमी झाल्या. त्यामुळं इथं फॉस्फरसची 5 व्हॅलन्सी मेंटेन करण्यासाठी ऑक्सिजनची किती आहे 2. POX3 फॉस्फोरिल हलाइड हा तयार केला जातो. म्हणजे इथं अल्काइल हलाइड तयार होतो. म्हणजे या रिॲक्शनमध्ये फॉस्फरस पेंटा हलाइडची रिॲक्शन ज्यावेळी असते त्यावेळेस एका OH बरोबर किती PCl5 लागतात तर एकच लागतो. म्हणजे इथं तयार होणाऱ्या HXच्या मॉलिक्युलवरनं दिलेल्या अल्कोहोलमध्ये किती OH ग्रुप आहेत हे आपणाला सांगता येतं. असे पण MCQ विचारलेले आहेत. इथं 2 OH असतील तर 2 HXचे मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे त्या नंबरवरनं किती OH ग्रुप त्या अल्कोहोल पॅरेंट अल्कोहोलमध्ये असणार आहेत हे तुम्हाला सांगता येतं. बरोबर आहे. विथ थायोनिल क्लोराईड SOCl2. ROH अल्कोहोल आहे, SOCl2 असा काढलेला आहे पहा. H आणि Cl HCl तयार होईल. अल्काईलला Cl जोडला जाईल आणि हा OH पुन्हा सल्फरला जोडला जाईल. ऑक्सिजन सल्फरला जोडला जातो त्यावेळी SO2 गॅस तयार होतो. H आणि Cl मिळून HCl गॅस तयार होतो आणि अल्काइल हलाइड विच इज प्युअर. म्हणजे इन दिस रिॲक्शन प्युअर अल्काइल हलाइड इज फॉर्म बिकॉज द टू बाय प्रॉडक्ट्स HCl अँड SO2
विच आर फॉर्म इन दिस रिॲक्शन आर इन अ गॅसियस स्टेट. बरोबर आहे. पिरिडीन हा बऱ्याच वेळा HCl बेस असल्यामुळं आणि ऍसिड तिथं तयार झालेला तो जोडून घेण्यासाठी पण वापरामध्ये येऊ शकतो. म्हणजे ह्या रिॲक्शन्स आहेत. आता याच्यावर MCQ विचारलेला आहे, बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स कन्वर्ट टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल इंटू टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. म्हणजे फक्त OHच्या ठिकाणी Cl आलेला आहे पहा. बरोबर आहे. मग याच्यामध्ये SOCl2 इज द करेक्ट आन्सर. का तर PCC नाही, Cl2 नाही, FeCl3 नाही, SOCl2 इज द करेक्ट ऑप्शन. What is the product obtained when ethanol is treated with thionyl chloride? थायोनिल क्लोराईडची रिॲक्शन इथेनॉल बरोबर केल्यानंतर काय तयार व्हायला पाहिजे, तर इथाइल क्लोराईड. कारण डायरेक्ट थायोनिल क्लोराईडमध्ये Cl आहे, त्यामुळे इथं ऑप्शन काय असणार आहे, इथाइल क्लोराईड हे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म व्हेन प्रोपीन इज ट्रीटेड विथ ब्रोमीन ॲट हाय टेम्परेचर. इथं रिॲक्शन जी असणारी आहे ती प्रोपीन, हा बरोबर आहे, आणि ब्रोमीन ॲडिशन ऑफ Br2 आहे, HBr नाही, लक्षात घ्या, ब्रोमीन आहे. आणि ही जी रिॲक्शन आहे ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, ॲडिशन रिॲक्शन नाही. आणि त्यामुळं सबस्टिट्यूशन कुठं होणार आहे, तर हा जो काय अल्काईल ग्रुप असणार आहे, मिथाईल ग्रुप, यातला एक हायड्रोजन ॲटम Brनं रिप्लेस केला जातो. आणि इथं तयार होतं पहा CH2CH डॅश, हा झाला अलिलिक ग्रुप. त्याला हॅलोजन जोडला तर अलिलिक ब्रोमाइड हा तयार केला जातो, किंवा याचं नाव आहे 1 2 3. कारण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये अल्किनला प्रायोरिटी पहिली आहे, त्यामुळं 3 ब्रोमो प्रोप 1 ENE किंवा प्रोपिन म्हटलं तरी चालेल. कुठं आहे बघा याच्यामध्ये, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. 3 ब्रोमो प्रोपिन हे करेक्ट त्याचं ऑप्शन असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं हे तुम्हाला MCQ सोडवता यायला पाहिजेत. फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स तुम्ही अल्केन्स घेतले तरी चालू शकतात, लास्ट इयर तुम्ही स्टडी केलेला आहे. परंतु अल्केन्स प्लस हॅलोजन, दिस रिॲक्शन इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बिकॉज ए मिक्सचर ऑफ अल्काइल हॅलाइड्स इज अ फॉर्म. आणि त्यामुळं ती रिॲक्शन सुटेबल अजिबात नाही आहे. त्यामुळं अल्किन्स बरोबर फक्त रिॲक्शन आहे की ती फार महत्वाची आहे, ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड्स टू अल्किन्स. नाउ अल्किन्स देर आर 2 टाइप्स. वन इज अ सिमेट्रिकल अँड सेकंड इज अ अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकलचं एक्झाम्पल आपण इथिन घेतलं. इथून जर आपण असं केलं, एक प्लेन ऑफ सिमेट्री काढली, तर 2 हाफ सो फॉर्म आर आयडेंटिकल, किंवा साध्या भाषेमध्ये बोथ दी carbon attached to same number of hydrogen atom, so both carbon atoms have same electron density. बरं, इलेक्ट्रॉनची घनता दोन्ही कार्बन ॲटमवर सारखी आहे. त्यामुळे HBr मधला H प्लस आणि Br मायनस जो असणार आहे तो या कार्बनला जोडला काय किंवा या कार्बनला जोडला, इट डझंट मेक एनी डिफरन्स बिकॉज देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओनली वन प्रॉडक्ट. म्हणजे सिमेट्रिकल अल्किनवर अनसिमेट्रिकल रिएजंटची ॲडिशन रिॲक्शन जर केली तर फक्त एक आणि एकच प्रॉडक्ट मिळतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कारण सिमेट्रिकल असल्यामुळं निगेटिव्ह पार्ट कोणत्याही कार्बनला जोडला तर मिळणारा प्रॉडक्ट 1 एकच. अनसिमेट्रिकलच्या बाबतीमध्ये त्याने काय म्हटलंय, डिफरंट प्रॉडक्ट्स आर पॉसिबल किंवा फॉर्म. फॉर एक्झाम्पल यू टेक प्रोपीन, हा डबल बॉन्ड आहे. इथून जर आपण प्लेन ऑफ सिमेट्री काढली तर इथं कार्बन जो असणार आहे तो अटॅच टू 1 हायड्रोजन अँड मिथाइल ग्रुप, आणि धिस कार्बन इज बॉन्डेड टू 2 हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे 2 हाफ्स ऑप्टेन्ड आर नॉट आयडेंटिकल. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन. असं का होतं, तर हे तुमच्या लक्षात आलात. प्रोपीन. आता हा HBr जो असणार आहे तो अनसिमेट्रिकल ॲडिंग रिएजंट असणार आहे. म्हणजे हा अनसिमेट्रिकल आहे, हा अनसिमेट्रिकल आहे. अशा वेळेस ॲडिशन रिॲक्शन जी घडते ती मर्कॉनिकॉप्स रूल प्रमाणे घडते. यामध्ये 2 पार्ट्स आहेत, एक मर्कॉनिकॉप्स रूल आहे, त्याच्या विरुद्ध आहे तो अँटी मर्कॉनिकॉप्स किंवा पेरॉक्साईड इफेक्ट त्याला म्हटलं जातं. त्यामुळे हा जो निगेटिव्ह पार्ट असणार आहे Br फ्रॉम ॲडिंग रिएजंट गेट्स अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ द ॲडिंग रिएजंट gets attached to carbon containing less number of hydrogen atoms.
म्हणजे धिस इज नथिंग बट मर्कॉनिकॉफ्स रूल. म्हणजे इथं काय तयार होईल, CH3 CH इकडं Br येईल आणि हायड्रोजन इकडे येईल, सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे 2 ब्रोमो प्रोपेन इज फाउंड टू बी मेजर प्रॉडक्ट अकॉर्डिंग टू मर्कॉनिकॉफ्स रूल. But there is a formation of another product, but which is in minor percent. So this is 1 bromopropane. But major product is a 2 ब्रोमोप्रोपेन किंवा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. कारण का मर्कॉनिकॉप्स नियम सांगतो, रूल सांगतो की निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन ॲटमला अल्किनच्या जोडला जातो की जिथं कार्बन हायड्रोजनची संख्या कमी असणारी आहे. पुढं, if the same reaction is carried out, the addition of HBr to unsymmetrical alkene propene in presence of some peroxides. म्हणजे इथं जर आपण काही पेरॉक्साइड्स वापरले, अँटी मर्कॉनिकॉप्स रूल म्हणजेच पेरॉक्साइड इफेक्ट, इथं वाटलं तर आपण लिहायला पाहिजे पेरॉक्साइड इफेक्ट. तो जर आपण इथं वापरला अँटी मर्कॉनिकॉप रूलच्या विरुद्ध, इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साइड, बरोबर आहे. तर निगेटिव्ह पार्ट जो असणार आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट गेट्स अटॅच टू कार्बन कंटेनिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा जो Br असणार आहे तो या कार्बनला जोडला, कारण ॲडिशन ऑलवेज टेक्स प्लेस अक्रॉस मल्टिपल बॉन्ड, मग तो डबल असेल किंवा ट्रिपल असेल. त्यामुळे हा Br या कार्बनला जोडला जाईल, हा हायड्रोजन इकडे येईल, CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Br. So 1 bromopropane is found to be major product according to anti-Markovnikov's rule because the addition is carried out in presence of peroxide like hydrogen peroxide, benzoyl peroxide, and so on. But there is a formation of other product also, that is the 2 bromopropane, but which is minor product. म्हणजे इथं ज्यावेळी अनसिमेट्रिकल वर ऍडिशन अनसिमेट्रिकल रिएजंटचे होते त्यावेळी दोन शक्यता असणाऱ्या आहेत. परंतु इथं एक आणखीन गोष्ट महत्वाची आहे की आपण HBr एक्झाम्पल घेण्याच्या पाठीमाग कारण असं आहे की अँटी मर्कॉनिकॉप्स रूल जो असणार आहे तो फक्त आणि फक्त HBrच्या बाबतीमध्येच पाहायला मिळतो, कारण HBrची बॉन्ड लेंथ इंटरमिजिएट आहे. त्यामुळे इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम शक्य आहे. HI बॉन्ड लेंथ मोठी असल्यामुळे लगेच होतो, HCl स्ट्रॉंग बॉन्ड लेंथ आहे त्यामुळे सहजासहजी तिथं तो बॉन्ड ब्रेक होत नाही. मग समजा तुम्हाला परीक्षेत असं दिलं की प्रोपीन दिले आणि इथं HCl म्हटलंय आणि खाली पेरॉक्साइड इफेक्ट म्हटलंय, तर तुम्हाला मर्कॉनिकॉप्स रूल प्रमाणच ॲडिशन तुम्हाला दाखवावी लागेल. किंवा HI दिलं तर 2 आयडो प्रोपेनच तयार होईल, HCl दिलं तर 2 क्लोरोप्रोपेनच असेल, जरी तिथं पेरॉक्साइड इफेक्ट मेन्शन केला असला तरी. म्हणजे पेरॉक्साइड इफेक्ट हा फक्त ॲप्लिकेबल टू, म्हणजे ॲडिशन ऑफ HCl अँड HI टू अनसिमेट्रिकल अल्किन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मर्कॉनिकॉप्स रूल. मग ते प्रेझेन्समध्ये असू दे पेरॉक्साइडच्या किंवा ॲब्सेन्समध्ये असू दे. म्हणजे HBrच्या बाबतीमध्येच इथं मात्र तुम्हाला अँटी मर्कॉनिकॉप्स रूल इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड लक्षात ठेवावा लागणारा आहे. इथं बघा आता, Which of the following is formed when propene reacts with HI in presence of peroxide? आता म्हटल्याप्रमाणे लक्षात घ्या, प्रोपीन दिलाय, HI दिलाय, परंतु म्हणताना त्यांनी काय म्हटलंय, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. असू द्या, काही फरक पडत नाही. तर इथं कोणता प्रॉडक्ट मिळाला पाहिजे, 2 आयडो प्रोपेन हाच मिळायला पाहिजे, लक्षात घ्या. Which of the following compounds reacts with HBr to form 1 bromo 1 methyl cyclohexane? म्हणजे इथं HBrची ॲडिशन रिॲक्शन आपल्याला बघायची आहे आणि ती बघत असताना तयार काय करायचं आहे, 1 ब्रोमो 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन. मग या दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणता वापरावा लागेल, तर इथं HBrची ॲडिशन आहे, इथं आहे का डबल बॉन्ड, नाही. इथं आहे का, नाही. ही दोन्ही स्ट्रक्चर गेली. आता इथं बेन्झिन रिंग आहे त्यामुळं नॉट पॉसिबल, आणि इथं शक्य आहे. परंतु इथं डबल बॉन्ड पुन्हा सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे हा जो कार्बन असणार आहे या कार्बनकडं हायड्रोजन नाही. तिथं तो Br जोडला जाईल आणि इकडं हायड्रोजन येईल. त्यामुळे एकाच कार्बन ॲटमला मिथाईल आणि त्याच कार्बन ॲटमला Br, म्हणजे 1 ब्रोमो 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन हे या स्ट्रक्चर पासूनच तयार होऊ शकतं. समजलं? पुढे जाऊया. आता फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज किंवा हॅलो एक्सचेंज मेथड असणारे यामध्ये दोन आहेत.
एक आहे फिनकेलिस्टन रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाईड आणि सॉल्ट्स रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराइड्स. मित्रांनो, तुम्हाला 11वीला सांगितलं असेल की फ्लोरिनेशन ऑफ अल्केन जर पाहिलं तर इट इज अ व्हिगरस व्हेरी फास्ट रिॲक्शन, आणि तसं फ्लोरीन वापरणं पॉइझनस असल्यामुळं तेही शक्य नाही. म्हणजे फ्लोरीन जो असणार आहे, हे फ्लोरीन वापरणं थोडं रिस्की आहे. मग यासाठी सॉर्ट्सनं ही रिॲक्शन काढलेली आहे, कारण ती रिॲक्शन फार फास्ट रिॲक्शन आहे. आणि अल्काइल आयोडाईड तयार होत असताना तुम्ही पाहिलं की ती रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, स्लो रिॲक्शन आहे. त्यामुळे ह्या दोन मेथड जे असणारे आहेत, म्हणजे फिनकेलिस्टन आणि सॉर्ट्स रिॲक्शन, ह्या तिथं जे काही डिसएडव्हान्टेज पाहिलेले आहेत फ्लोरिनेशन ऑफ अल्केन आणि आयोडिनेशन ऑफ अल्केन, ते इथं ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे फिनकेलिस्टन रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय आहे, तर अल्काइल क्लोराईड किंवा अल्काइल ब्रोमाइड्स आर कन्वर्टेड इनटू अल्काइल आयोडाइड्स. In this reaction, sodium iodide is used in presence of acetone or methanol as a solvent. या दोन्हीची खासियत अशी आहे की ॲसिटोन इज अ पोलर अप्रोटिक सॉल्वंट आहे, बट मिथॅनॉल इज अ पोलर प्रोटिक सॉल्वंट आहे, OH बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. पण दोन्हीही सॉल्ट असू दे किंवा नॉन पोलर असू दे कंपाऊंड, ही त्यामध्ये डिझॉल्व्ह केली जातात. हा त्याचा एक महत्वाचा भाग असणारा आहे. इथं प्रेसिपिटेशन होतं सोडियम क्लोराईड आणि सोडियम ब्रोमाइडचं. त्यामुळे अल्किल आयोडाईड सेपरेट करणं तसं अवघड याच्यामध्ये नाही. म्हणजे फिनकेलिस्टन रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय, तर रिप्लेसमेंट ऑफ Cl और Br ऑफ अल्काइल हॅलाइड बाय आयोडाईड. द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ सोडियम आयोडाईड इन ॲसिटोन और मिथॅनॉल. सॉल्ट्समध्ये काय, reaction in which Cl or Br of alkyl halide is substituted by फ्लोराईड किंवा फ्लोरीन. त्यामुळं इथं जे रिएजंट वापरले ते सिल्वर फ्लोराईड SbF3 असेल, हेवी मेटल फ्लोराईड्स इथं वापरले जातात, हे यातलं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रिॲक्शनमध्ये इतर कोणतंही तुम्ही मेटल फ्लोराईड दिलं असेल तर ते अजिबात वापरायचं नाही, ते चुकीचं असणार आहे. हेवी मेटल फ्लोराईड्स ही सॉर्ट्स रिॲक्शनमध्ये वापरलेली आहेत. लक्षात ठेवायचं, फिनकेलिस्टन F म्हणजे अल्काइल फ्लोराईड इथं तयार होत नाही, तो अल्काइल आयोडाईड तयार होतो. स्वार्ट्समध्ये अल्काइल फ्लोराईड तयार केला जातो. इथं एक विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज युज्ड फॉर द कन्व्हर्शन ऑफ अल्काइल क्लोराईड टू अल्काइल आयोडाईड. बघा, Cl रिप्लेस्ड बाय आयोडाईड, ही रिॲक्शन आताच पाहिली, ती कोणती असणार आहे, फिनकेल्स्टन रिॲक्शन असणारी आहे. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं हा रिॲक्शनचा पार्ट असणार आहे. या प्रत्येक रिॲक्शनवर कशा पद्धतीने MCQ विचारलेला आहे हे यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. याचा निश्चित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला फायदा होणार, यात कोणतीही शंका असणार नाही. धन्यवाद.